शेततळ्याच्या संदर्भात राज्य शासनाने फार मोठी मोहीम हातामध्ये घेतली आणि फार लाभ आणि फायदा शेतकऱ्याला आणि महाराष्ट्राच्या एकूण शेती व्यवस्थेला झाला, ह्याच्याबद्दल नाकारण्याचं काही कारण नाही. पण माझी आपल्या माध्यमातून सरकारला, शासनाला विनंती आहे की राज्यात जवळपास 46,58,320 शेतकऱ्यांची निवड शेततळी योजनेसाठी करण्यात आली आणि जे उत्तर ह्या ठिकाणी आलेलं आहे त्या उत्तरामध्ये जवळपास 8,26,000 शेतकरी असे ह्या ठिकाणी शेततळी बाबींसाठी राज्यात एकूण 26,000 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असं शासनाचं उत्तर आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 46 लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. पण त्याच्याच उत्तरामध्ये असं ह्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की 26,972 शेतकऱ्यांपैकी 17,214 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे की हे अर्ज रद्द करण्याची कारणं काय? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 50% जास्त शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होत असतील तर त्याचं मुख्य कारण काय हे ह्या ठिकाणी उत्तर मिळावं. दुसरी विनंती अशी आहे आपल्याद्वारे शासनाला की शेततळी उभारण्यासाठी म्हणून शासन जे अनुदान देतं किंवा एकूण खर्च जो येतो जर त्याचा हिशोब पाहिला तर साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपये खोदकामासाठी म्हणून त्या ठिकाणी येतो. अस्थिरीकरणासाठी जवळपास 2.5 लाख रुपये खर्च येतो. शासनानं कंपाऊंड बांधावं हे त्या ठिकाणी नियम केला असल्यामुळे जवळपास त्याला 50,000 रुपये खर्च येतो. असं साधारणतः 6-1 लाख रुपये खर्च एक शेततळ्याला येतो आणि शासन अनुदान मात्र त्या ठिकाणी खोदकामासाठी 75,000 रुपये आणि अस्थिरीकरणासाठी 75,000 रुपये असं 1.5 लाख रुपयेच अनुदान त्या ठिकाणी मिळते आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये वाढ करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे. बाकीचे प्रश्न मी नंतर विचारतो. धन्यवाद साहेब. मंत्री महोदय, हे जे 46 लाख अर्जच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्यांनी जी वक्तव्य केलेलं आहे ते डीबीटी पोर्टलचे एकूण अर्ज होते आणि आपण जो प्रश्न विचारला आहे तो कृषी शाश्वत सिंचन योजनेमध्ये 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणा होती का? तशी 100 कोटीची नव्हती, ती तरतूद 500 कोटीची होती आणि 500 कोटीमध्ये 400 कोटी रुपये हे सूक्ष्म सिंचनसाठी होते आणि 100 कोटी रुपये शेततळ्यासाठी होते. आता आपला प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज नाबाद का करण्यात आले? माननीय सभापती महोदय, की जेव्हा पूर्वी लॉटरीची पद्धत होती आणि वर्षानुवर्षापासून जेव्हा लॉटरीची सिस्टम होती तर लॉटरीमध्ये काय होत होतं, एकाच घराचे 4-4 लोक माझा नंबर लॉटरीमध्ये लागेल म्हणून अर्ज करायचे. आम्ही जेव्हा त्याचा जेव्हा लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व अर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही बाब लक्षात आले की एकाच घराच्या 4-4 लोकांनी अर्ज करून ठेवले होते आणि त्यामुळे पेंडन्सी फार दिसत होती. आणि मग जेव्हा आपण लॉटरी बंद करून जेव्हा सर्व शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करायचे टप्प्याटप्प्याने असं ठरवलं आणि लॉटरीमध्ये अडचण काय होती की मी कालपूर्वी देखील माझ्या भाषणात सांगितलं की 100 लोकांना लाभ द्यायचा असेल तर 1000 लोक अर्ज करायचे आणि मग त्यांची लॉटरी जेव्हा निघायची वर्षभर ती लॉटरीची वाटच पाहत राहायचे. जेव्हा लॉटरी निघायची मग तेव्हा ज्यांची नावाने लॉटरी निघाली त्यांनी केलं नाही की मग परत नवीन लोकांसाठी परत लॉटरी करायची आणि जेवढे लोकांनी जास्त लोकांनी अर्ज केलेले त्यांचे अर्ज त्यांना त्रास होत होतं आणि त्यांना वारंवार या ठिकाणी अशा पद्धतीची अडचण होत होती. म्हणून आपण जेव्हा कृषी समृद्धी योजना आणली त्यानुसार आपण आता असं ठरवलं की महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याला जे भांडवली गुंतवणूक आपल्याला करायची आहे, मग यांत्रिकीकरण असेल, सूक्ष्म सिंचन असेल, शेततळं असेल, यामध्ये आपण त्या सर्वांचे अर्ज मंजूर करायचे आणि सर्वांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने सर्व लाभार्थींचे अर्ज मंजूर करावे अशा पद्धतीत जेव्हा अर्जाची स्क्रुटनी करण्यात आली तेव्हा काही लोकांनी 7-12 जोडले नव्हते किंवा वेगवेगळे कारणामुळे जेवढे लोकांचे अर्ज या ठिकाणी नामंजूर करण्यात आले होते त्यांचं मुख्य कारणच असं की त्यांनी फक्त अर्ज केलं होतं परंतु सोबत काही जे कागदपत्र ते जोडले नव्हते आणि जेवढे लोकांनी या संदर्भामध्ये तांत्रिकदृष्ट्या ते अर्ज पात्र नव्हते आणि त्यामुळे कोणालाही हेतुपुरस्पर रिजेक्ट केलेला नाही आहे, ही बाब मी सर्वप्रथम लक्षात आणून देऊ इच्छितो. आणि त्यांना ते तो पोर्टल ओपन आहे, त्यांना त्यांच्या त्रुट्या पूर्तता करून ते अर्ज दुरुस्त करण्याची त्यांना परत मुभा आहे. दुसरं की आपण नंतर शेततळ्यासाठी 9,758 अर्ज कारवाईचा आहे आणि
अर्जापैकी 7,468 शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने यांचे सर्वांचे पैसे आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. आणि मागच्या अधिवेशनात देखील अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केलं होतं. तर आपण आता या सर्व लोकांचे जे अर्ज आता शेततळ्याचे जे काम आहे ते आता सुरू होतील. त्यामुळे जे अर्ज प्रलंबित होते त्यांचे पैसे आपण वितरित केले. आज देखील आपण 5,80,00,000 रुपये काल आपण या ठिकाणी या उत्तराच्या नंतर वितरित केले. ते जुन्या अर्जाचे पैसे वितरित करणं सुरू आहे. आणि आता जेव्हा उन्हाळा सुरू होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये शेततळ्याचे काम सुरू होईल. आणि नवीन शेततळ्याच्या कामासाठी आपण नवीन अर्थसंकल्पामध्ये देखील तरतूद केली आहे. आणि त्यानुसार भविष्यामध्ये जेवढे अर्ज पात्र राहतील ते सर्वच्या सर्व अर्ज आपण मंजूर करत आहोत. माझा प्रश्न होता त्याचं उत्तर आलं नाही की शासन अनुदानामध्ये वाढ करणार का. एक दुसरा प्रश्न असा आहे की शासन अनुदानामध्ये ज्या अनुदानाचे आता 1.5 लाख रुपये फक्त मिळतं, खर्च मात्र 6 लाख रुपये येतो, त्याच्यामध्ये वाढ करणार का. दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला 2दा अर्ज करावे लागतात, एकदा खोदकामासाठी आणि एकदा अस्थिरीकरणासाठी. त्यामुळे ते एकाच अर्जावरती दोन्ही खोदकाम आणि अस्थिरीकरण हे त्या ठिकाणी मंजुरी देणार का. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आता हे शेततळे जे आहे ते फक्त पावसाच्या पाण्यावरती आपण वापर करतो. ह्या शेततळ्याचा वापर जवळ ओढा नाला असेल, नदी असेल किंवा काय असेल त्याच्यावरचं पाणी घेऊन वापरायला सुद्धा शेततळ्याला परवानगी देणार का. हे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. महोदय, जे सन्मान्य सदस्य रणजित पाटील साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केला तो जो पहिला प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये तो धोरणात्मक निर्णय टप्प्याटप्प्याने आपण वाढ करतो. त्यांनी दिलेल्या सूचनेचा विचार निश्चितपणे करण्यात येईल. आणि त्यांनी जो दुसरा आणि तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात येईल. विक्रम काळे. सभापती महोदया, मूळ जो प्रश्न आहे या ठिकाणी महोदय. मंत्री महोदय, सभापती महोदय ते फुकेसारखं होऊ नये. महोदय